मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 110, 19 एप्रिल। कृती हेच उत्तर। आपण आज विज्ञान युगात आहोत असे माणूस समजतो। विज्ञानांबद्दल एका शब्दाचा गंध नसलेले लोकसुद्धा अशा आविर्भावात हे वाक्य फेकत असतात। वेद मात्र सांगत आहेत की धर्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यावर नितांत श्रद्धा ठेवून ऋषी मुनींनी सर्व बाजूंनी दिव्य संशोधन केले, सांगोपांग विचार केला आणि मग निष्कर्ष काढले। त्याचनुसार वेद सांगतात की नित्य अग्निहोत्र करा। या पार्श्वभूमीवर अग्निहोत्र कामधेनू आहे, चिंतामणी आहे, हे सगळं मागेल तो देणारा आहे असं म्हणतात। ते त्यांना पटले, कारण एकच की त्यातील निखळ शास्त्रशुद्धता। आजचे शास्त्रज्ञ जेव्हा हे पडताळत आहेत तेव्हा ते अचंबित होत आहेत आणि त्यांच्या पुढचा अद्भुत प्रश्न तो असतो पहिला की या ऋषीमुनींना भौतिकशास्त्रज्ञ म्हणायचे, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ का आध्यात्मिक गुरु, काय नक्की म्हणायचं काय? कारण कोणत्याच बाजूचा विचार त्यांच्याकडून निसटला नाही आहे। त्यांच्या सांगोपांग विचारसरणीने मन थक्क होते। अग्निहोत्राबद्दल असाच विचार आहे की एथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड, बीटा पेप्टाइड, फॉर्मल्डिहाइड हे सर्व प्रदूषणावर कडेकोट हल्ला करणारे। त्यामुळे शास्त्रीय बाजू कळते, नकारात्मकता जाऊन ऊर्जा प्राप्त होते, सतत उत्साह टिकतो, मन प्रसन्न राहते, म्हणजे मानसशास्त्र सांभाळले। हवा, पाणी, सूर्यप्रकाश त्याप्रमाणे सर्वांनी करण्यासारखे आहे, म्हणजे समाजशास्त्र आहे। रक्तवाहिन्या फुलतात, परिणामी रक्ताभिसरण व्यवस्थित होते, मेंदूला रक्तपुरवठा होतो, अल्फा वेव्हचे प्रमाण वाढते आणि मानसिक शांतता मिळते। ह्यात शरीरशास्त्र व मानसशास्त्रही आले। वैश्विकतेशी संलग्नता दाखवत स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताला महत्त्व दिले गेले आणि जगभरात आकार वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पिरॅमिडचा वैशिष्ट्यामुळे इथेही 4 बाजूंच्या 51 अंशाच्या कोनामुळे वैश्विक शक्ती वातावरणात सर्वदूर फेकल्या जातात। वनस्पतींतील फोटोसिंथेसिस प्रक्रिया वाढीला लागते। गायीच्या शेणांचा अग्नी फार मोठे शास्त्रीयता सिद्ध करते। एकूणच काय, अध्यात्मतेमध्ये विज्ञान आणि विज्ञानातील अध्यात्म हातात हात घालून चालतात। आपण श्रद्धा ठेवायची आणि कृती करणं गरजेचं आहे। आज ज्ञान व विज्ञान दोन्ही क्षेत्रात अग्निहोत्राने अनुकूलता साधून प्रगती होते आहे हे म्हणणारे हजारो जण आपापल्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी पुढे सरसावत आहेत। आता नुकताच होऊन गेलेला लॉकडाऊनचा काळ विचारात घेतला तर पटकन असं पुन्हा काळात आपण अडकू नये म्हणून अग्निहोत्र चालू करा। शास्त्र काय हे पाहत बसू नका। तर जेव्हा 2 दगड घासून माणसाने पहिल्यांदा अग्नी निर्माण केला तेव्हाच तो पहिला क्रांतिकारक शोध होता। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वयं अग्निहोत्रच तुम्हाला देईल। आता बास, उठा, जागे व्हा, अग्निहोत्र करा आणि मोठ्या संख्येने समाजाला ते करायला लावा। आज कृतीचा काळ आहे, पोकळ चर्चेचा नाही। श्रेष्ठ कर्म अग्निहोत्र। धन्य अग्निहोत्र आणि धन्य यज्ञ भगवान। नमस्कार।